देशातील महत्वाचा राष्ट्रीय महामार्ग मुंबई गोवा हायवे ज्याबद्दल नितीन गडकरींनी संकोच व्यक्त केलाय. म्हणजे हेही नशीब आहे की देशातल्या कुठल्या तरी मार्गाबद्दल नितीन गडकरी यांना संकोच वाटलाय. त्यात आपल्याला सगळ्यांनाच माहितीये की नितीन गडकरी हे देशाचे दळणवळण मंत्री आहेत, पण राज्यातले नेते असो अथवा सर्वसामान्य माणसं, खरं तर यांना प्रश्न पडलेलाच आहे की मागच्या 15 ते 20 वर्षांपासून देशातील मुख्य असलेला किंबहुना राज्यातला एका राज्याहून दुसऱ्या राज्याला जोडला जाणारा इतका मोठा नॅशनल हायवे इतके दिवस खराब कसा काय राहू शकतो? याला जबाबदार कोण? याबद्दल कोणावर कारवाई होईल? या प्रश्नाला खरं तर आता काही अर्थ नाहीये, अशा भावना सुद्धा अनेकांकडून व्यक्त केल्या गेलेल्या आहेत. मात्र किमान आता तरी जवळपास 90% काम पूर्ण झाल्याचा दावा होत असताना सरकार पुढे येऊन उर्वरित काम पूर्ण करणार आहे का? आणि मुंबई ते गोवा हा महामार्ग पूर्णपणे सुस्थितीत येणार आहे का? हा मोठा प्रश्न सुद्धा आता उपस्थित होतोय. दरम्यान पुढील महिन्यात नितीन गडकरी हे स्वतःहून मुंबईहून गोव्यापर्यंत प्रवास करत या महामार्गाची पाहणी करणार असल्याची सुद्धा माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांकडून अपेक्षा व्यक्त केली जाते की उद्घाटनासाठी येणं गरजेचं नसलं तरी किमान एकदा प्रत्यक्ष मुंबई ते गोवा प्रवास करून या महामार्गाची सद्यस्थिती गडकरींनी पाहावी. कारण दोन राज्यांना जोडणारा हा महत्वाचा मार्ग आजही अनेक ठिकाणी खड्ड्यांनी भरलेला असल्याची वस्तुस्थिती प्रवाशांना रोज अनुभवावी लागत आहे. त्यामुळे आजचा आपला व्हिडिओ याच महत्वाच्या आणि बहुचर्चित अशा विषयावर आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. सुरुवात करूया. नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट. अख्खा महाराष्ट्र जाणतो की राज्यातील बहुचर्चित पण तितकाच रखडलेला महामार्ग म्हणजे मुंबई गोवा हायवे, जो एक नाही दोन नाही तर चक्क 15 वर्षांपासून रखडलेला आहे. शिवाय याची अक्षरशः आता चाळण झाली असून अशाच निकृष्ट रस्त्यावरून नागरिकांना प्रवास करावा लागतोय. त्यात पावसाळ्यामध्ये होणारे हाल तर विचारायलाच नको. आणि याबद्दल वारंवार तक्रारी करून झाल्या, आंदोलनं झाली, निवेदनं सुद्धा देऊन झाली आहेत, पण परिस्थिती जैसे थे. त्यामुळे या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांनी हा रस्ता कधी पूर्ण होईल अशी अपेक्षा आता सोडून दिली आहे. परंतु आता खुद्द केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री असणाऱ्या नितीन गडकरी यांनीच यासमोर हात टेकलेले आहेत. मुंबई गोवा महामार्गाच्या कामाला प्रचंड विलंब झालाय. एवढा विलंब झालेल्या महामार्गाचं उद्घाटन करण्यात मला संकोच वाटतो. मी या महामार्गाचं उद्घाटन करणार नाही असं मत चक्क नितीन गडकरी यांनी व्यक्त केलंय. शिवाय पुढील महिन्यात या महामार्गाची पाहणी करणार असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी गडकरी यांनी आश्वासन दिलं होतं की मुंबई गोवा या 485 किलोमीटर पैकी 465 किलोमीटरचं चारपदरी काम हे पूर्ण झालेलं आहे आणि उर्वरित 20 किलोमीटरचं काम सुरू असून जून 2026 पर्यंत ते काम सुद्धा पूर्ण करण्याचं लक्ष्य असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. पण यावरून सतत या महामार्गाच्या कामावर आणि गडकरी यांच्यावर सुद्धा टीका होत आलेल्या आहेत. जसं की इतक्या वेळा या महामार्गाला देऊन सुद्धा सरकार कंत्राटदारांचे खिसे भरण्याचं काम करतंय का? इतकंच नाही तर मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी काही दिवसांपूर्वी संताप सुद्धा व्यक्त केला होता. कारण या महामार्गाचं काम पूर्ण न झालेलं नसताना सुद्धा आता प्रशासनाकडून काही ठिकाणी टोल वसुलीचा घाट घालण्याचं सुद्धा दिसल्याचं समोर आलंय. दरम्यान रायगड जिल्ह्यातील खारपाडा आणि खांब या दोन प्रमुख ठिकाणी पहिल्या टप्प्यामध्ये टोल वसुली सुरू केली जाणार असल्याचं दिसून आलं, तर दुसऱ्या टप्प्यामध्ये पोलादपूर जवळील लोहारे इथे सुद्धा प्रवाशांना शुल्क भरावं लागणार याचं चित्र स्पष्ट झालंय. दरम्यान सध्या स्थितीमध्ये नागोठाणे येथील उड्डाणपूल आणि सेवा रस्त्यांचं काम प्रलंबित आहे. कोलाड, माणगाव आणि इंदापूर इथे सुद्धा बायपासचं काम अद्याप प्रगतीपथावर असून ते अपूर्ण अवस्थेमध्येच असल्याचं पाहायला मिळतंय. त्यात या कामांमध्ये वारंवार होणारा उशीर आणि निकृष्ट दर्जाचे रस्ते यामुळे खड्ड्यातून प्रवासासाठी पैसे आम्ही द्यायचे का, असा संतप्त सवाल सुद्धा आता नागरिकांकडून उपस्थित करण्यात आलाय. या महामार्गाबद्दल आणखी बोलायचं झालं तर मुंबई गोवा महामार्गाचं भीषण वास्तव असं आहे की 2 ऑक्टोबर 2005 रोजी या महामार्गासाठी आंदोलन सुरू झालं. 2011 मध्ये मुंबई गोवा महामार्ग करण्याचा निर्णय झाला आणि त्यासाठी 3000 कोटींचं बजेट दिलं गेलं होतं. 2012 मध्ये या रस्त्याचं काम सुरू झालं, पण पैसे संपले आणि कामही बंद झालं अशी स्थिती होती. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी तर त्या काळामध्ये या कामाला होत असलेल्या दिरंगाईवर पुस्तक लिहावं असं सुद्धा खंत व्यक्त केली होती. शिवाय दिल्ली जयपूर आणि मुंबई गोवा महामार्ग वेळेत पूर्ण न होणे ही आपल्या विभागासाठी लाजेची गोष्ट किंवा ब्लॅक स्पॉट असल्याची खंत सुद्धा गडकरी यांनी त्यावेळी व्यक्त केली होती. मात्र त्यानंतरही किती मंत्री आले आणि गेले, कशाचं काहीच झालं नाही. याशिवाय या महामार्गावर अनेकांनी जमिनी घेऊन ठेवलेल्या असल्याचं सुद्धा समोर आलं. रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गासाठी लागणारी बाळू, सिमेंट, खडी आमच्याकडून आणि आम्ही सांगू त्या दरानेच घेतली पाहिजे अशा दुराग्रही भूमिकेमुळे सुद्धा अनेक ठेकेदार इथून पळून गेले. त्यामुळे देशातील कुठल्याही राज्यामध्ये खेळला जात नाही असा खेळ महाराष्ट्रात 15 वर्ष अव्याहतपणे सुरू आहे.
आता हा खेळ चेष्टेचा विषय बनला असून राज्यातील कित्येक गावातील लोकांना सुद्धा हा सगळा खेळ पाठ झालाय आणि हल्ली या भागामध्ये राहणाऱ्या लोकांनी सुद्धा त्यांच्यासाठी वरदान ठरणाऱ्या या प्रश्नाचं स्वप्न बघणं सुद्धा आता सोडून दिलंय. दरम्यान तुम्हाला मुंबई गोवा महामार्गाचं महत्व नेमकं काय किंवा तो महामार्ग पूर्ण झाल्यानंतर महाराष्ट्रातील कोणकोणत्या भागाला याचा फायदा होऊ शकतो याबद्दल जर जाणून घ्यायचं असेल तर कट टू कटच्या युट्यूब चॅनलवर जाऊन तो व्हिडिओ सविस्तररित्या तुम्ही पाहू शकता, कारण तो आपण व्हिडिओ ऑलरेडी केलेला आहे. त्यामुळे तुम्ही आमच्या चॅनलला नक्की भेट द्या. मात्र आता मुंबई गोवा महामार्ग नितीन गडकरी यांनी पाहणी करून झाल्यावर तरी पूर्ण होईल का असं वाटतंय? कमेंट करून तुमचं मत आम्हाला नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सुद्धा कट टू कटच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.